श्रीमंत महानगरपालिका अशा ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आणि एकूण अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येणार आहे। गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचं आकारमान हे 74,000 कोटींपेक्षा अधिक होतं। यंदा त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून अर्थसंकल्पाचा हा फुगवटा 80,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे। भाजपच्या राजवटीतील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता आहे। सकाळी 11 वाजता शिक्षण समितीचा अर्थसंकल्प महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे, शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्याकडे शिक्षण समितीच्या सभागृहात सादर करतील। तर दुपारी 2 वाजता महानगरपालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी मुंबई महापालिकेसाठीचा वार्षिक अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे स्थायी समितीच्या सभागृहात सादर करतील। दुपारी 3:30 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद आयुक्तांच्या दालनात असेल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता पालिकेचं सभागृह असेल। पुढची मोठी बातमी, अजित पवार यांच्या अपघातानंतर डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवर कारवाई केली आहे। डीजीसीए कडून व्हीएसआर एव्हिएशनच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे। विमानाच्या सेफ्टी ऑडिट दरम्यान या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा मानकांचं उल्लंघन आढळल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। डीजीसीएनं लेजेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे। VTVRA, VTVRV, VTTRI आणि VTVRV या 4 विमानांच्या उड्डाणांवर ही बंदी घालण्यात आली आहे। ऑडिटमध्ये विमानांच्या देखभालीत चुका आणि कमतरता असल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलंय। तसंच हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही असं म्हणत कारणे दाखवा नोटीसही व्हीएसआर कंपनीला बजावण्यात आली आहे। त्यामुळे आता कंपनीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान डीजीसीएच्या या कारवाईवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। व्हीएसआर कंपनी कुठलेही कॉम्प्लियन्सेस फॉलो करत नाही। अत्यंत मनमानी पद्धतीनं असुरक्षितपणे विमानं उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आहोत आणि आज डीजीसीएनं त्याच नॉन कॉम्प्लियन्सेसच्या मुद्द्यावर व्हीएसआरची 4 विमानं ग्राउंड केलेली आहेत। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी हे केवळ नखा एवढं आहे, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। आज सकाळी या विषयावर सविस्तर बोलेन असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रोहित पवार हे डीजीसीएच्या संदर्भामधल्या ज्या शंका महाराष्ट्र आणि देशाच्या समोर उपस्थित करताना दिसत होते त्यामध्ये तथ्य होतं हे या निमित्तानं दिसून आलं। आमचं म्हणणं असं आहे की डीजीसीएला इतक्या दिवसानंतर जाग का आली। नंबर 1, व्हीएसआर कंपनीची विमानं डीजीसीएच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता डीजीसीएला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे डीजीसीएचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। डीजीसीए हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टरमाइंड आहे। डीजीसीएनी त्यांची चूक व्हीएसआरवर लोटू नये। डीजीसीएचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।